बातमी आता मैदानातली आहे, कारण आज नागपूरमध्ये टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड असा T20 सामना होतोय। नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल। सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय टीम मैदानात उतरताना दिसेल। ज्ञानेश्वर, नागपूरकरांमध्ये प्रचंड उत्साह। अगदी लागवीची बऱ्याच प्रतीक्षेनंतर नागपूरमध्ये T20चा सामना जे ते रंगणार आहे। आज भारत विरुद्ध न्यूझीलंड असा T20चा सामना जे ते रंगणार आहे। त्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून जे ते विशेष खबरदारी घेण्यात आलेली आहे। नागपूरच्या जामठा स्टेडियम येथे जे ते हा सामना रंगणार असून त्या मार्गाने जाणाऱ्या सगळ्या वाहतूक जे ते आता वळवण्यात आलेले आहे। जवळपास 100 अधिकारी आणि 500 पेक्षा जास्त कर्मचारी एकूण स्टेडियम आणि स्टेडियम ते या वर्धा रोडवरती जे ते तैनात असतील आणि कोणतीही प्रेक्षकांना अडचण होऊ नये यासाठी पुरेपूर काळजी जी आहे ती एकूणच प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेली आहे। त्यामुळे अधिकच्या प्रमाणामध्ये आपल्या स्वतःच्या वाहनाचा स्टेडियमकडे जाताना वापर करण्याऐवजी मेट्रोचा वापर करावा असं आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आले आहे। सोबतच जे मार्ग बंद असतील त्या मार्गांची पूर्वसूचना वाहतूक पोलिसांकडून अगोदर देण्यात आली आहे। आज होणारा सामना जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण की नुकताच एक दिवसीय सामना इंदोरमध्ये मध्य प्रदेशमध्ये रंगला होता, जिथे भारतीय खेळाडूंना जे आहे ते पराभवाचा सामना करावा लागला होता आणि त्या ठिकाणी काही प्रेक्षकांची नाराजी देखील उफाळून आल्याचं दिसून आलं होतं। त्यामुळे नक्कीच आजचा जो T20चा सामना आहे जो कुठेतरी न्यूझीलंडवरती आज भारत विजय संपादन करून प्रेक्षकांची जी नाराजी आहे त्याच्यामध्ये कुठेतरी आनंदाचा उत्साह भरेल असं वातावरण सद्यस्थितीत पाहायला मिळतं। कारण की एकंदरीत नागपूरची टीम नागपूरमध्ये खेळला जाणार जो सामना आहे या भारतीय टीम मध्ये सूर्यकुमार यादव प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय क्रिकेट रसिकांमध्ये। तुर्तास धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।